नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत या पोथीतील अध्याय 14. याचे नाव आहे विमर्श आणि चंद्रसेन राजाची कथा. भक्ताच्या मनामध्ये जसे देवाबद्दल प्रेम असते त्याप्रमाणे देवाच्याही मनामध्ये भक्ताबद्दल प्रेम असते. अशा कितीतरी कथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगित आहेत. पुरातन काळी विमर्शन नावाचा एक राजा होता. किरात देशात तो राज्य करीत होता. तो शूरवीर होता. कितीही शक्तिशाली शत्रू असले तरी त्यांचे किरात राजासमोर काही चालत नव्हते. सर्वजण या राजाला भिवून होते. राजाला शिकारीचाही छंद होता. अनेक मुक्या जनावरांना राजा मारीत होता. राजाला शक्तीचा गर्व होता. त्यामुळे त्याच्या हातून अनेक प्रकारची तामसी कृत्य होत होती. तामस कृत्यामुळे राजाचे पाप वाढत होते. विमर्शन राजाच्या हातून एक गोष्ट चांगली घडत होती. ती म्हणजे राजा हा शिवभक्त होता. रोजच्या रोज राजा शंकराची शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजा करीत असे. त्यामुळे त्याचे पुण्यही वाढत होते. राजाच्या पट्टराणीचे नाव कुमुद्विती असे होते. ती सौंदर्यशाली होतीच, तसेच ती अतिशय व्यवहारदक्ष होती. तिची आपल्या पतीवर अपार प्रीती होती. राजाचेही आपल्या पत्नीवर प्रेम होते व तो नेहमी पत्नीला मान देत असे. ती जे काही बोलेल ते राजा एकाग्रचित्तेने श्रवण करीत असे. कुमुद्विती राणी विचार करत होती की आपला पती एवढी शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजा करतो, परंतु त्याचे आचरण तामस का आहे? याचे रहस्य आपण आपल्या पतीला विचारावे असे तिला वाटले. एके दिवशी संधी साधून तिने राजाला विचारले, आपण एकीकडे पुण्य वाढेल असे कर्म करता, मग पाप वाढेल असे कर्म का तुमच्या हातून घडते? याचे उत्तर तुम्ही मला समजावून सांगा. मला या प्रश्नाचे उत्तर सापडेना, म्हणून मी आज प्रश्न विचारला आहे. राजा विमर्शाने पत्नीचा प्रश्न समजावून घेतला. तो म्हणाला, मी शिवाची आराधना करतो, सोमवारच्या प्रदोषचा उपवास करतो, शिवकथा श्रद्धेने एकाग्रतेने ऐकतो, परंतु माझ्या मनातील पापी विचार पूर्णपणे नाहीसे होत नाहीत. याचे कारण म्हणजे मागील जन्माची माझी कथा. मागील जन्माचे मी स्मरण करू शकतो. मागील जन्मी मी पंच नावाच्या नगरात वास्तव्य करीत होतो. माझा मागील जन्म मानवाचा नसून श्वानाचा होता. एके दिवशी एका शिवमंदिराच्या बाहेर मला काही खावयास मिळाले. काही खावयास मिळेल या आशेने मी उभा होतो. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. शिवनामाचा सर्वत्र जय जयकार सुरू होता. अनेक भक्त शिवाची मनोभावे पूजा करीत होते. मंदिरात सर्वत्र मंगलमय वातावरण पसरलेले होते. भक्तांना प्रसाद दिला जात होता. मलाही प्रसाद मिळेल या आशेने मी उभा होतो. काही लोकांनी मला तेथून घालवण्याचा प्रयत्न केला, पण मी शिवपूजा पाहण्यात रममाण झालो होतो व प्रसादाची वाट पाहत होतो. तेवढ्यात एका माणसाने माझ्या मस्तकावर काठीने प्रहार केला. मी देवळाच्या उजवीकडे प्रदक्षिणा घालीत जोरात पळालो. तसाच पुन्हा मंदिरासमोर येऊन उभा राहिलो. पुन्हा माझ्या मस्तकावर काठीने प्रहार करण्यात आला. त्यावेळीही देवळाच्या उजव्या बाजूने पळत पुन्हा प्रदक्षिणा पूर्ण करून समोर येऊन उभा राहिलो. कितीही प्रयत्न केले तरी मी तेथून जात नाही हे पाहून मला एकाने बाण मारला. तो माझ्या मस्तकी लागला आणि शंकराच्या पिंडीकडे पाहत शिवनामाचा जय जयकार ऐकत मी देह सोडला. मागील जन्मी अशा प्रकारे नकळत माझ्या हातून शिवाची आराधना झाली. त्यामुळे मला या जन्मी राजपद प्राप्त झाले. परंतु श्वानाचे अनेक दुर्गुण या जन्मीही शिल्लक राहिले. सद्गुण वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी दुर्गुण आडी येतातच. राजाची मागील जन्माची कथा राणीने ऐकली. तिला वाटले आपला मागील जन्म राजाला विचारावा. तिच्या मनात कुतूहल जागृत झाले. तिने राजाला विचारले, राजा, आता माझा मागील जन्म आपण मला सांगाल का? माझ्या मागील जन्माची कथा मला ऐकण्याची इच्छा निर्माण झाली आहे. राजाने राणीची उत्सुकता जाणली. राजा राणीला मागील जन्माची कथा सांगू लागला. हे राणी, मागील जन्मी तू एक कबुतरी होतीस. एके दिवशी तोंडात मांसाचा तुकडा धरून तू आकाशात संचार करीत होतीस. तेवढ्यात एका ससाण्याने तुला पाहिले. तो तुझा पाठलाग करू लागला. जवळपास एक शंकराचे मंदिर होते. तू घाबरून देवळाच्या भोवती उजवीकडून 3 प्रदक्षिणा घातल्या. नकळत तुझे पुण्य जोडले गेले. तू घाबरलेली होतीस, दमून गेली होतीस. ससाण्याने तुझ्यावर झडप घातली आणि तुझी प्राणज्योत मालवली.
तुझे कलेवर शंकराच्या मंदिरासमोर पडले. एवढी पुण्याई तुला लाभल्याने या जन्मी तू राणी झाली आहेस. सहज तरी तुझ्या हातून सत्कर्म झाले, त्याचे पुण्यफळ तुला प्राप्त झाले आहे. आपल्या मागील जन्मीची कथा ऐकून राणीला आश्चर्य वाटले. राणी कुमुद्विती पुन्हा राजाला प्रश्न विचारला, या जन्मानंतर आपणाला कोणता जन्म लाभणार आहे हे मला सांगाल का? आपणास अनेक गोष्टींचे ज्ञान आहे, तरी आपण पुढील जन्माचे रहस्य सांगावे. थोडा वेळ राजाने विचार केला आणि राजा बोलू लागला, मी पुढील जन्मी मानवकुळातच घेणार आहे. तुझाही मानवकुळातच जन्म होऊन तू जया नावाची राजकन्या होशील. त्या जन्मात देखील आपल्या दोघांचा विवाह संपन्न होईल. आपला सुखाचा प्रपंच होईल. आपले राज्यही वाढेल. त्यानंतर माझा जन्म सौराष्ट्रात होणार आहे आणि तुझा जन्म कलिंग देशात होणार आहे. याही जन्मात तुझा व माझा पुन्हा विवाह होईल. चौथ्या जन्मात देखील माझा गंधार देशात जन्म होणार आहे आणि तुझा जन्म मगध देशात होणार आहे. त्याही वेळी तुझा माझा विवाह होईल. पुढील जन्मांची कथा ऐकून राणीला आश्चर्य वाटले. यापुढील जन्माची कथा ऐकण्यासाठी राणी उत्सुक झाली. विमर्शन राजा पुढील जन्माची कथा सांगू लागला. राणी ती ऐकत होती. हे राणी, 5वा जन्म अवंतीला होईल. अवंतीला मी राजा होईन. तू दाशार्य राजाची कन्या होशील. याही जन्मात तुझा आणि माझा विवाह संपन्न होईल. 6व्या जन्मात देखील मी आर्याधिपती होऊन तू ययाती राजाची कन्या होणार आहेस आणि या जन्मात तुला अपार सौंदर्य लाभणार आहे. या जन्मात देखील तुझा आणि माझा विवाह संपन्न होणार आहे. 7व्या जन्मात मी पांडराजा होणार आहे. त्यावेळी तू पद्मज कन्या वसुमती होणार आहेस. याही जन्मात तुझा आणि माझा विवाह संपन्न होणार आहे. या जन्माच्या सद्गुणांची पूजा केल्यामुळे आपली अपार कीर्ती वाढणार आहे. माझ्या हातून धर्माचा प्रसार होत आहे. माझी शिवाची आराधना या जन्मात अतिशय वाढणार आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात मी वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार करेन. पुत्राच्या स्वाधीन सर्व राज्य देऊन पुढील तपश्चर्या पूर्ण करण्यासाठी वनात निघून जाईन. यानंतर वैश्यपंथांची दीक्षा प्राप्त होऊन तपश्चर्या पूर्ण करता येईल. या जन्मातील मृत्यूनंतर पुढील जन्मी कैलास पर्वतावर भगवान श्री शंकरांच्या चरणकमलांवर तुझ्यासह मला पवित्र स्थान प्राप्त होणे. राजाचे हे भविष्यवचन ऐकून राणी अतिशय आनंदित झाली. तिने श्री भगवान शंकरांना मनोभावे वंदन केले. शौनक व इतर ऋषींची कथा सांगत असताना सूत म्हणाले, विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन राजा अप्राह्य अशा शिवचरणांशी विलीन झाला. शिवाची आराधना केल्यामुळे त्याला हे पद प्राप्त झाले. श्री शंकरांच्या महतीची आणखी एक कथा आहे. पुरातन काळी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. उज्जैनी येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकाळेश्वर नावाचे लिंग आहे. तो राजा नित्यनियमाने या लिंगाची पूजा अर्चा करून करत होता. आपल्या प्रजेचीही तो सेवा करत असे. तो सत्याने व न्यायाने वागत होता. त्यामुळे प्रजाही राजावर अतिशय प्रेम करत होती. सर्व प्रजेच्या राजाने विश्वास संपादन केला होता. चंद्रसेन राजाला मणिभद्र नावाचा एक जिवलग मित्र होता. राजाचे त्याच्यावर अतिशय प्रेम होते. मणिभद्राने अमूल्य असा एक तेजस्वी मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. त्या मण्याचे तेज चंद्रासारखे आल्हाददायक होते. या मण्याला अष्टधातूंचा स्पर्श झाला की त्याचे सुवर्णात रूपांतर होत असे. कोणी या मण्याचे दर्शन घेतले तर सर्व रोगांचा नाश होत असे. निरनिळ्या प्रकारे उपयोगी पडणारा असा हा मणी होता. राजाचा कारभार सुखाने चालला होता. त्यामुळे दुष्काळ अथवा अवर्षण राज्यात नव्हते. राज्यातील गरिबी संपुष्टात आली होती. राजाने तो मणी आपल्या अंगावर घातला तर राजाला दिव्य तेज प्राप्त झाले होते. हा मणी घालून राजा युद्धात जात असे आणि विजय प्राप्त करून परत येत असे. या अनमोल मण्याचा राजाला फार उपयोग झाला. अनेक वैरी राजाचे मित्र बनले. राजाशी कोणीच संघर्ष करायला तयार होईना. राजा नेहमी शिवभक्तीत रममान होऊन जाई. राजाकडे ऐश्वर होते, काही कमतरता नव्हती. प्रभुप्रेमात तो रमून गेला होता. त्याचे वाढलेले ऐश्वर पाहून इतरांच्या मनात द्वेष निर्माण झाला होता.
एके दिवशी सर्व राजाने विचार केला की चंद्रसेन राजाशी आपण एकटा लढून काहीच उपयोग होणार नाही. यासाठी आपल्याला सर्वांची एकी होणे आवश्यक आहे. कारण सर्वजण एकत्र झालो तर निश्चितच त्या राजाचा पराजय करू शकू. हा विचार सर्व राजांनी पटला आणि त्यांनी स्वतंत्र सेना निर्माण केली. सर्वांनी मिळून संगनमताने उज्जैनी नगरीला वेढा घातला. आपला एक खास दूत राजाकडे पाठवला. त्या दूताबरोबर एक संदेशही दिला होता. तो असा होता, हे राजा, तुझ्या गळ्यातील तेजस्वी मणी आम्हाला दे. तो जर तू दिला नाहीस तर तुला आम्हा सर्वांबरोबर युद्ध करणे भाग पडेल. आम्ही सर्व राजे एकत्र आलो आहोत. चंद्रसेन राजाला काहीच माहीत नव्हते, परंतु दूताचा निरोप ऐकून त्याला फार वाईट वाटले. त्या दिव्य मनाच्या लोभासाठी सर्व राजे एकत्र आलेले त्याने पाहिले. आपल्याकडील संपत्ती, वैभव लोकांना पाहवत नाही हे त्याने ओळखले. आपले सौंदर्य, आपले धन, आपली विद्या, वैभव, विभूषणे, आपले प्रेम आणि उपभोगाची लालसा यांच्यामुळे अनेक प्रकारचे संघर्ष वाढतात. मोठमोठ्या प्रकारांची संकटे निर्माण होतात. यातून काय मार्ग काढावा हे राजाला कळेना. आपण जर मणी नाही दिला तर युद्ध होणार आणि दोन्हीकडचे सैन्य मारले जाणार, आणि मणी दिला तर आपण क्षत्रिय असून युद्धाला भ्यालो असे होणार. राजाची द्विधा मनस्थिती झाली होती. त्याने विचार केला, यातून आता आपण मार्ग काढू शकत नाही. महाकाळेश्वर त्यांच्या इच्छेत जे घडेल ते घडू देत. त्यांच्या चरणांवर आपण सर्व भार घालावा. हे जाणून राजा महाकाळेश्वराच्या मंदिरात आला. राजाने परमश्रद्धेने शास्त्रशुद्ध पद्धतीने शंकराच्या पूजेला सुरुवात केली. इकडे पूजा चालू होती आणि चंद्रसेन राजाचा प्रधान वेढा घातलेल्या सैन्यांशी मुकाबला करीत होता. मोठ्या प्रमाणात युद्धाला सुरुवात झाली होती. सर्वत्र भयानक वातावरण निर्माण झाले होते. राजा परमश्रद्धेने शांत मनाने शिवशंकरांची आराधना करीत होता. राजाची पूजा पाहण्यासाठी गावातील अनेक लोक आले होते. गावकरी मंडळींच्या बरोबर एक तरुण विधवा महिला पूजा पाहण्यासाठी आली होती. तिच्याबरोबर तिचा 5-6 वर्षाचा मुलगाही होता. तो मुलगा अत्यंत एकाग्रचित्तेने पूजा पाहत होता. त्याचे सारे लक्ष पूजेकडे लागले होते. त्या मंदिरातील मंगलमय वातावरण, प्रसन्नता, पूजेचे सर्व उपचार पाहून मुलाला खूप आनंद झाला. बराच काळ राजाची पूजा सुरू होती. एकाग्रतेने तो मुलगा ती पूजा पाहत होता. थोड्या वेळाने आईने आपल्या मुलाला घेऊन घरी आली. आई आपल्या घरातील कामामध्ये रंगून गेली. मुलगा बाहेर अंगणात खेळत होता. त्याच्या डोक्यामध्ये राजाच्या पूजेचाच विचार सुरू होता. त्याने शंकराच्या पिंडीसारखा एक दगड आणला आणि तो एके ठिकाणी स्थापन करून त्याच्यासमोर बसून तो त्या पिंडीची पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेचे साहित्य नव्हते. त्याला पूजेतील मंत्रही माहीत नव्हते, परंतु शुद्ध भावाने तो पूजा करीत होता. जवळपासची फुले त्याने गोळा केली होती. त्याने डोळे बंद करून घेतले आणि अत्यंत एकाग्र चित्तेने, शुद्ध अंतकरणाने देवाचे नाम घ्यावयास सुरुवात केली. इकडे घरामध्ये आईने स्वयंपाक पूर्ण करून ठेवला होता. भोजनासाठी बाळाला हाक मारायला ती आली, पण बाळाचा काही आवाज ऐकू येईना. आई बाळाला शोधू लागली. बाळाला भोजन तयार झालेले सांगितले, परंतु बाळ मात्र डोळे बंद करून शिवाची आराधना करण्यात मग्न झाले होते. आईने बाळाला पुन्हा भोजन झाल्याचे सांगितले आणि घरी येण्याचा आग्रह केला, परंतु बाळ भोजनासाठी आले नाही. आईचा संताप झाला. आईने त्याची पूजा उधळून लावली व त्यावेळी त्या मुलाने डोळे उघडून पाहिले आणि उधळलेली पूजा पाहून त्याला अतिशय दुःख झाले आणि त्या दुःखाने तो बेशुद्ध होऊन पडला. आईला वाटले हे सर्व बाळाचे ढोंग आहे, म्हणून त्याच्याकडे लक्ष न देता आई घरामध्ये निघून गेली. काही वेळाने बाळ शुद्धीवर आला. अतिशय शुद्ध अंतकरणाने त्याने नामस्मरण करण्यास सुरुवात केली आणि त्या शुद्ध बुद्धीने तेथे शंकर प्रकट झाले. त्यांच्या कृपेने तेथे शिवाचे मंदिर तयार झाले. हिरे, माणिके, सुवर्णांचे ते मंदिर सजले होते. या मंदिरात स्फटिकाचे शुभ्र लिंग शोभत होते. मंदिरात सर्वत्र या पिंडीचे तेज पसरले होते. हा चमत्कार पाहून बाळाला आश्चर्य वाटले. पूजेसाठी अनेक ताटे होती. त्यामध्ये पूजेचे सर्व साहित्य होते. राजांनी केलेली पूजा बाळाच्या पूर्णपणे लक्षात होती. त्या बाळाने त्या पद्धतीने पूजेस सुरुवात केली. त्याने बेल, फुले शंकराच्या पिंडीवर अर्पण केली. ओम नमः शिवाय चा जप केला. आनंद विभोर होऊन तो नृत्य करू लागला. शंकराने प्रसन्न होऊन बाळाला हवा तो वर मागावयास सांगितले. त्यावेळी त्या मुलाने सांगितले, हे देवा, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली, तरी तू तिला क्षमा कर. मी तुझी क्षमा मागतो.
त्याप्रमाणे शंकराने तथास्तु म्हणून त्याला आशीर्वाद दिला. श्री शंकरांच्या दर्शनासाठी आईला घेऊन येण्यासाठी मुलगा घरात आला. पाहतो तो काय आश्चर्य! त्याचे घर राजवाड्यासारखे सुंदर बनले होते. आईच्या अंगावर सुंदर वस्त्रे आणि अलंकार दिसत होते. ते पाहून आईही अतिशय आश्चर्यचकित झाली. मुलाने आईला शंकराच्या दर्शनाची हकीकत सांगितली आणि तूही दर्शनाला चल असे म्हणत तो आईला बाहेर घेऊन आला. आईने बाहेर येऊन शंकरांचे दर्शन घेतले, त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ही बातमी राजाच्या कानावर पडली. गावातही सर्वत्र ही बातमी पसरली. त्या भाविक मुलाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी सुरू झाली. नगराच्या बाहेर ज्या शत्रूंनी गराडा घातला होता आणि लढायला सुरुवात केली होती त्यांनाही ही बातमी कळली. तेव्हा त्यांनी लढाई थांबवली आणि राजाला निरोप पाठवला. हे राजा, आम्ही तुझ्याशी युद्ध बंद केले आहे. आमच्या मनातील सारे वैर संपून गेले आहे. मित्र म्हणून आम्ही आता नगरात येणार आहोत, तरी तशी आम्हास परवानगी द्यावी असा निरोप पाठवला. चंद्रसेन राजाने तो निरोप घेतला. त्याला अतिशय आनंद झाला. महाकाळेश्वर यांच्या कृपेने आपल्यावर आलेले संकट दूर झाले याची राजाला जाणीव झाली. त्याने आपल्या प्रधानाला बरोबर घेतले व तो नगराच्या बाहेर वेशीजवळ आला. त्याने सर्व राजांचे यथायोग्य स्वागत केले. मंगलवाद्यांसह त्याने राजांना आपल्या नगरीत आणले. उज्जैन नगरीचे वैभव पाहून सर्व राजांना अतिशय आनंद झाला. बालकाच्या भक्तीने निर्माण झालेले शिवाचे नवीन मंदिरही त्यांनी पाहिले. सर्व राजांनी शिवदर्शन घेतले आणि भक्त बालकालाही मनोभावे वंदन केले. अशा प्रकारे मनोभावे केलेली पूजा ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळे जीवन परिवर्तित होते. ईश्वराच्या कृपेने सन्मार्गाचा रस्ता दिसू लागतो. अनेक चांगल्या माणसांची संगती लाभते. जीवन अंतर्बाह्य आनंदी बनून जाते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशाल बनतो. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करता येतो. आपल्याला मिळालेला आनंदप्रसाद सर्वांना वाटता येतो. हा शिवभक्तीचा महिमा आहे. एवढ्यात आणखीन एक आश्चर्य घडले. मंदिरात आता खूपच गर्दी जमली होती. तेथे मोठा आवाज होऊन हनुमान प्रकट झाले. त्यांनी त्या मुलाला जवळ घेतले, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला शिवपंचाक्षरी मंत्र दिला. त्या मुलाचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्व लोक नतमस्तक होऊन त्याला हात जोडून दिव्य दृश्य पाहत होते. हनुमान श्रीकरला सांगू लागला, यानंतर तुझ्या 8व्या पिढीमध्ये नंदराजाचा जन्म होईल. त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात तुझ्या पोटी अवतार घेतील. ते कंस, कौरव इत्यादी दुष्टांचा संहार करतील. अधर्माने निखंदन करून धर्माचे उत्पादन घडवतील. एवढे बोलून हनुमान जसे प्रकटले तसे गुप्त झाले. चंद्रसेन राजाने श्रीकर आणि आलेल्या सर्व राजांचा यथायोग्य सत्कार केला. राजे सर्व प्रकारचे वैर विसरून अतिशय आनंदाने आपल्या नगरीत परत निघून गेले. गावातील लोक आता शंकराची पूजा करू लागले. सोमवार वगैरे व्रत करू लागले. अशा प्रकारे विमर्शन राजा आणि चंद्रसेन राजा यांच्या कथा असलेला हा अध्याय परमश्रद्धेने वाचावा. भक्तिभावाने आराधना करावी, म्हणजे आपल्यातील देव प्रकट होईल. केलेले कोणतेही सत्कर्म वाया जाणार नाही. यासाठी शिवावर पूर्ण विश्वास ठेवून आपले आचरण शुद्ध ठेवून आयुष्यभर सन्मानाने वाटचाल करावी. ओम नमः शिवाय.